नमस्कार. अकस्मात मराठी हॉरर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. असे म्हणतात की अमावस्येच्या रात्री प्रवास करू नये. प्रवास करत असताना काही जागा, वळणे, चौक बाधित असतात. तिथे चकवा लागतो. तो चकवा त्या प्रवाशांना अशा ठिकाणी नेतो की जिथून परत मागे फिरताच येत नाही. असाच एक चकवा लागला होता तो या कथेचे लेखक निखिल सिरीकर यांना. तर नेमके काय झाले होते त्यांच्यासोबत हे आपण कथेमध्ये पुढे पाहूतच. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. ही एक सत्यकथा आहे. जून-जुलै महिन्यातील घटना आहे. मी, केदार, प्रसाद आणि सुशांत असे 4 मित्र पुण्याहून इनोव्हा गाडीने माहूर, विदर्भ येथे गेलो होतो. संध्याकाळच्या सुमारास कारंजा येथे पोहोचलो. कारंजा येथे दर्शन घेऊन पुढे 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या माहूरला पोहोचायचे असे आम्ही ठरवले होते. पण सतत पडणारा पाऊस आणि गाडी बंद पडणे यामुळेच कारंजा येथे पोहोचायला रात्रीचे 8:30 वाजले. तिथे दर्शन घेऊन व जेवण होईपर्यंत 10 वाजले. रात्री 10:30 वाजता गाडी सुरू करून माहूरला प्रस्थान केले. त्याआधी आम्ही जिथे गाडी पार्क केली होती तिथे 3 गुरुजी उभे होते. त्यांनी कारंजा बस स्थानकापर्यंत आम्हाला लिफ्ट मागितली. त्यांना तेथून शेगावची गाडी पकडायची होती. त्या 3 गुरुजींना बस स्थानकात सोडून आम्ही पुढे निघालो. थोडं पुढे आल्यानंतर प्रसादला गाडीच्या मागच्या सीटवर एक बॅग दिसली. बहुतेक त्या गुरुजींचीच बॅग राहिलेली होती. ती परत देण्यासाठी आम्ही गाडी वळवून परत बस स्थानकात आलो. बस स्थानकावर आम्ही त्या गुरुजींना शोधले, पण त्यांना गाडी लगेचच मिळाली होती. शेवटी केदारने ती छोटी बॅग आपल्या सॅकमध्ये ठेवली. केदारला एक खूप वाईट सवय होती. सतत त्याच्या पाठीवर सॅक असायची. काहीही झाले, कुठेही गेला तरी तो ती सॅक काही काढून बाजूला ठेवायचा नाही. रात्री 11 वाजता आम्ही माहूरच्या रस्त्याला लागलो. सोबत पाऊस व काळोख होता. कारंजा ते माहूर साधारण 110 किलोमीटरचा आडमार्ग होता. कारंजा सोडले की 10 किलोमीटर नंतर जंगलचा भाग आहे. रात्रीच्या वेळेस एखादीच गाडी क्वचित दिसत होती. वाटेत लागणारी छोटी गावे सोडली तर भयान शांतता होती. मुसळधार पाऊस, थंडगार वारा आणि दिवसभराच्या प्रवासाचा थकवा यामुळे बाकी मित्र ढाराडूर झोपले. मी ड्रायव्हिंग करत होतो. एकटाच जागा असल्याने बाहेर पडणारा पाऊस, अंधार, भयान शांतता, अनोळखी रस्ता, दुसरी एखादी गाडी सोबत नाही. ही गाडी तर आज दिवसभर बंद पडत होती. त्यामुळेच वाटेत गाडी बंद पडली तर काय, ही भीती. गाडीतील टेप सुरू करून गाणी लावली. कारंजा ते मानोरा असे साधारण 40 किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर मला पण झोप यायला लागली. म्हणून मानोरा येथे थांबलो. चहावाल्याकडे चहा घेतला. तेव्हा रात्रीचे 12 वाजले होते. चहा घेऊन आम्ही पुढे निघालो. तासभर सरळ रस्ता लागला. 10-15 किलोमीटर पुढे गेल्यावर वाटेत 2 रस्ते लागले. आसपास पाहिले, बोर्ड नव्हता. 2 पैकी कोणत्या रस्त्याने जायचे गोंधळून गेलो. एक रस्ता सरळ जात होता तर दुसरा तिरपा जात होता. अशा वेळेस अनुभवी ड्रायव्हर घेतो तोच निर्णय मी घेतला, सरळ रस्त्याने पुढे जाणे. मी पुढे आलो, पण पुढे बरेच अंतर आलो तरीही कोणतेच गाव दिसत नव्हते. माहूरचा उल्लेख पण दिसत नव्हता. वाटेत एकही गाडी दिसत नव्हती. फक्त पाऊस आणि वेगळीच भयानक शांतता.
लक्षात आले की आपण रस्ता चुकलो. चुकीच्या रस्त्यावर आपण गाडी घेतली. अशा वेळेस अनुभवी ड्रायव्हर जे करतात ते माझ्या लक्षातच आले नाही. गाडी परत मागे वळवणे. रात्रीचे 1:30 वाजले होते. मी नुसताच गाडी चालवत होतो. आत्ता बाकीचे 3 झोपेतून जागे झाले. मी त्यांना म्हटले की सुशा, आपण रस्ता चुकलोय. आता सरळ पुढे जाऊ. जिथे फाटा दिसेल तिथे गाडी वळवू. बाकीचे 3 भीतीने थंड पडले, कारण आज दिवसभर गाडीने खूप नाटके केली होती. अशा परिस्थितीत जर गाडी बंद पडली तर काय करायचे, हाच विचार आमच्या चौघांच्याही मनात होता. रस्ता काही संपत नव्हता. पाऊण तास झाला. पाऊस, थंडी, वारा आणि भीती यांचा परिणाम म्हणजे 1 नंबरला लागणे. पोट फुल झाले होते. वाटेत गाडी थांबवून मोकळे व्हायचे असे ठरवले. त्याच वेळेस डाव्या बाजूला एक मोठे फार्म हाऊस दिसले. थोडे हायसे वाटले. इथेच पोट मोकळे करू, आत जाऊन माहूरचा रस्ता विचारू आणि मग पुढे जाऊ, असा विचार आम्ही केला. फार्म हाऊसच्या बाहेर आम्ही गाडी थांबवली. पाय मोकळे करण्यासाठी आणि फार्म हाऊसमध्ये जाऊन रस्ता विचारण्यासाठी बाकीचे 3 पण उतरले. केदारने सवयीप्रमाणे त्याची सॅक पाठीवर अडकवली होती. आम्ही गाडीतून छत्र्या बाहेर काढल्या आणि फार्म हाऊसकडे निघालो. ते फार्म हाऊस म्हणजे जुन्या पद्धतीचे मोठं घर होते. सुरुवातीलाच एक मोठे लिंबाचे झाड लागले. घराबाहेर एक बल्ब लावला होता. त्याच्या प्रकाशात बाहेरचा भाग दिसत होता. एका बाजूला बैलगाडी होती. तिच्या आसपास चारा दिसत होता. एक कुत्र त्या बैलगाडीखाली झोपलेलं दिसले. तिथले वातावरण अचानक वेगळेच वाटू लागले. पाऊस, काळोख आणि तेथील वातावरण. अचानक सुशांतचे लक्ष घराच्या बाहेरच्या एका कोपऱ्यात गेले. तेथे एक माणूस वरून इतका मुसळधार पाऊस पडत असतानाही डोक्यापासून ते पायापर्यंत पूर्ण झाकलेल्या अवस्थेत शांत झोपलेला होता. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे वरून एवढा पाऊस पडत असतानाही तो भिजलेला नव्हता. रस्ता विचारावा आणि काहीतरी मदत होईल या अपेक्षेने आम्ही थोडे जवळ गेलो. घराचा दरवाजा उघडाच होता. आत पाहिले तर आतही 4-5 माणसे अशीच झोपलेली होती. दार उघडे असल्याने मी व सुशांतने दार वाजवून दादा, काका अशा हाक मारल्या. कोणीच उठत नाही म्हटल्यावर आम्ही दरवाजातून आत जायचे ठरवले. आम्ही आत पाय टाकणार एवढ्यातच वीज कडाडली आणि ढगांचा प्रचंड गडगडाट ऐकू आला. अचानक केदार ओरडला, सुशा, तेजा, प्रसाद, थांबा. आत जाऊ नका. इथून पटकन चला. बाहेर पडा लवकर, असे म्हणत केदारने आम्हाला मागे ओढतच आणले. केदारला अचानक काय झाले तेच आम्हाला समजत नव्हते, पण त्याच्यात एवढी ताकद आली होती की आम्हा तिघांनाही त्याने ओढतच नेऊन गाडीत बसवले. हे काय चाललंय आम्हाला काहीच समजत नव्हते. आज दिवसभर नाटकं करणारी गाडी एकाच प्रयत्नात लगेचच सुरू झाली. आमचे चौघांचेही डोके दुखायला लागले. आता सुशांत गाडी चालवत होता. आम्ही सर्वजण एकमेकांकडे बघत होतो. कुणीच काहीच बोलत नव्हते. घडलेले समजण्या पलीकडे होते. पहाटेचे 3 वाजले होते. 2 तास आम्ही सरळ रस्त्याने जात होतो, पण कुठे जातोय तेच कळत नव्हते. आमच्यासोबत हे नक्की काय चाललंय, आम्ही किती अंतर कापले, आम्ही कुठे जात आहोत, आम्हाला काही म्हणजे काहीच समजत नव्हते. एव्हाना पहाट झाली. पहाटेचे 5 वाजले आणि आम्हाला एक चौक दिसला. त्या चौकात लावलेली पाटी दिसली आणि आम्ही तिघे पण जोरात ओरडलो, सुटलो बाबा एकदाचे. एकीकडे माहूर, एकीकडे दारवा आणि तिसरीकडे मनोरा असा फलक होता. माहूरच्या रस्त्याला आम्ही लागलो. वाटेत गाड्या दिसत होत्या. माहूरचे फलक दिसत होते.
रस्त्यावरील एका चहाच्या टपरीवर आम्ही थांबलो चहा घेण्यासाठी. चहा घेत घेत आम्ही ते घर, ती माणसे आणि रात्रीचा तो प्रसंग याचीच चर्चा करत होतो. चहावाला आश्चर्यचकित होऊन आमच्या गप्पा ऐकत होता. अचानक तो बोलला की तुम्ही त्या शेतातल्या रस्त्याने आलात तरीही तुम्ही वाचला? आम्ही त्या चहावाल्याकडं बघत ओरडलो, काय म्हणताय? बाहू, तिथं गेलेली माणसं वाचत नसतात. भूलभुलैया हाय तो रस्ता. औसच्या रात्री तिथं जे जातात त्यांना गिळतोय तो रस्ता. काल औस असून पण तुम्ही वाचलात पोरांनो, नशीबवान आहात. 1 मिनिट भाऊ, नीट सांगा काय होतं ते? जे काही होतं ते खूप डेंजर होतं. देवाची कृपा समजा. तुम्ही वाचलात पोरांनो. मारुतीला नारळ फोडा, गुरूंचे दर्शन घ्या. त्या चहावाल्याचा चेहरा मला ओळखीचा वाटत होता. याला मी कुठेतरी पाहिलंय याची जाणीव माझं मन मला करून देत होतं. पण कुठे पाहिलंय ते मात्र आठवत नव्हतं. माहूरला पोहोचायची घाई असल्याने आम्ही चहा पिऊन माहूरचा रस्ता धरला. तासाभरात माहूरला पोहोचलो. खरे तर रस्ता चुकल्याने 150 किलोमीटरचा प्रवास फुकट झाला होता एवढंच समजत होतं. तो चहावाला काय बोलला, त्याला आपण कुठे पाहिलंय, हे सर्व प्रश्न आम्ही विसरून गेलो. माहूरला दर्शन घेऊन आम्ही निघालो. गाडीत बसलो. गाडी सुरू करण्याअगोदर अनुभवी ड्रायव्हर डिझेल किती आहे आणि आपण किती किलोमीटर प्रवास केला हे नेहमीच चेक करतो. त्याप्रमाणेच मी पण चेक करायला लागलो आणि मला खूप मोठा धक्काच बसला. मी बाकीच्या तिघांकडे बघत ओरडलो, कारंजा ते मनोरा अंतर 40 किलोमीटर. मनोरापासून पुढे जिथे आम्ही रस्ता चुकलो ते अंतर 20 किलोमीटर. पहाटे 5 वाजता आम्हाला दिसलेला तो चौक ते माहूर हे 40 किलोमीटर अंतर. किलोमीटरचा आकडा जवळपास 110 किलोमीटर इतकाच पुढे सरकलेला होता. मग रात्री 12:30 ते पहाटे 5 वाजेपर्यंत आम्ही ज्या रस्त्यावर फिरत होतो ते अंतर किलोमीटरचा आकडा का दाखवत नव्हता? ते अंतर गेले कुठे? शिवाय गाडीतलं डिझेलसुद्धा आहे तसंच होतं. मी त्यांना म्हटले की काहीतरी गडबड दिसते. मला तो पहाटेचा चहावाला आठवला. मी म्हटले, आपण तो चहावाला गाठू. आम्ही परत येताना त्या चहाच्या टपरीवर गाडी थांबवून चहावाल्याकडे गेलो. तिथं कोणीच नव्हतं. प्रसादने मोठ्याने हाक मारली. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूनं आलो आलो करत एक माणूस धावत आला आणि म्हणाला, बोला साहेब, काय देऊ? तो चहावाला दुसराच कोणीतरी होता. ते दुसरे भाऊ कुठे आहेत? कोण भाऊ? जे पहाटे 5 वाजता येथे चहा घेताना होते ते? नाही साहेब, हे हॉटेल माझेच आहे. इथे तर मीच असतो. तुम्ही नक्की कोणाला भेटलात? आता मात्र आम्हाला धक्काच बसला. आम्हाला आठवत होते की चौकातून पुढे आल्यावर लगेचच ही चहाची टपरी आम्हाला दिसली होती आणि आम्ही इथेच चहा पिला होता. चौक ते या चहाच्या टपरीपर्यंत दुसरी कोणतीच टपरी तेथे नव्हती. मग पहाटे भेटलेला चहावाला कुठे गेला? तो ओळखीचा का वाटत होता? रस्ता चुकणं, अनोळखी रस्त्यावर फिरणे हे सुशिक्षित मनाला पटत होतं, समजत होतं. पण तो न भिजलेला माणूस, ते जुनाट घर, आतमध्ये प्रेतासारखी झोपलेली माणसे, तेथे केदारचे विचित्र वागणे, तो किलोमीटरचा गोंधळ आणि पहाटे भेटलेल्या त्या चहावाल्याने जे काही सांगितले होते हे काही सुशिक्षित मनाला पटत नव्हते. पण तो चहावाला गेला कुठे? आम्ही चौकात आलो तिथे तर आणखीनच गोंधळ वाढला. कारण पहाटे 5 वाजता आम्ही ज्या रस्त्याने या चौकात आलो होतो तो रस्ताच तिथे नव्हता. त्या चौकात 3च रस्ते होते. पहाटे आम्ही ज्या रस्त्याने या चौकात आलो तेव्हा आम्हाला 3 रस्त्यांच्या पाट्या दिसत होत्या. एक रस्ता मानोराला जाणारा, एक रस्ता दारवाला जाणारा आणि एक रस्ता माहूरला जाणारा होता. पण आम्ही ज्या रस्त्याने इथपर्यंत आलो होतो तो रस्ता कुठेच दिसत नव्हता. डोकं जड झालं होतं.
पण सुशिक्षित मन असले प्रकार कधीच मानत नाही, खरं म्हणून विश्वास ठेवत नाही. चौकात पाटी पाहिली तर कारंजाकडे परत दारवा मार्गे जाणारा रस्ता 110 किलोमीटरचा होता. तर काल आम्ही मानोरा मार्गे ज्या रस्त्याने आलो होतो तो रस्ता 150 किलोमीटरचा होता. आम्ही विचार केला की दिवस आहे तेव्हा आपण काल ज्या रस्त्याने आलो तोच रस्ता पकडून रात्री काय झाले ते शोधून काढूया. 40 किलोमीटर अंतर जास्त जावे लागेल. काल रात्री येताना आम्ही जिथे रस्ता चुकलो होतो तो पॉईंट आम्हाला शोधायचा होता. आम्ही 50च्या स्पीडने शोधत पुढे जात होतो. आम्ही मानोरात येऊन पोचलो, पण तो रस्ता आणि तो पॉईंट काही आम्हाला दिसलाच नाही. तो रस्ता, तो पॉईंट, सर्व काही गायब झाले होते. रात्री मानोरातून निघताना आम्ही जिथे चहा घेतला होता त्या चहाच्या टपरीवर आम्ही गेलो. तिथे चहा घेत घेत सुशांतने त्या चहावाल्याला विचारले की भाऊ, पुढे 20 किलोमीटरवर 2 रस्ते मिळतात, ते गाव कुठले हो? कुठला रस्ता आहे तो? चहावाल्यानं भूत बघितल्यासारखे आश्चर्यचकित होऊन डोळे फाडून आमच्याकडे बघितले आणि म्हणाला, तुम्हाला तो रस्ता भेटला? औसला गेला होता त्या रस्त्यानं? हो दादा, खूप लांबचा फेरा झाला. पहाटेपर्यंत आम्ही रस्ता चुकलो होतो. अरे रे पोरं हो, तो लांबचा फेरा नव्हता बाबांनो, मरणाचा फेरा होता तो. त्या रस्त्यावरून जो जातो तो परत कधीच येत नाही. रस्ता गिळतो त्याला. तुम्ही परत कसं काय आला पोरं हो? आम्ही त्या वयस्कर चहावाल्याला रात्री जे काही घडले ते सर्व सांगितले. तो चहावाला म्हणाला की तो भूलभुलैया आहे, चकवा. त्यात जो कोणी जातो तो तिथेच गडप होतो. औसेच्या सापळ्यात अडकतो माणूस. घेरी येते. तुम्हाला दिसलं काय? तुम्ही बाहेर आला कसं? रात्री माझा ल्योक होता तिथं. तो तुम्हाला सांगायचं विसरला की आज औस हाय, आडवी वाट पकडू नका म्हणून. तुम्हाला घेरी आली होती. ते घर नव्हतं तर काळ होता आणि ती झोपलेली माणसं नव्हती तर ती मेलेली मडी होती. तुम्ही जर त्या घरात गेला असता तर तुम्ही पण असेच पडला असता मडी होऊन. औसच्या रात्रीच तो रस्ता उघडा होतो. ज्याला घेरी आली तोच त्या वाटेनं जातो आणि फसतो. त्यातून ज्यानं रात काढली तोच वाचतो. जो कोणी त्या घरात गेला तो मेला. तुम्ही लई नशिबान बघा. देवाची कृपा म्हणून परत आलात त्या घराच्या दारातून. आतापर्यंत लय किस्से ऐकलेलेत म्या त्या वाटचे. आमचा अजूनही विश्वास बसत नव्हता, पण रात्री जे काही घडले होते ते आम्ही नाकारू शकत नव्हतो. आम्ही फसलो कसे या प्रश्नापेक्षाही आता त्या चहावाल्याने विचारलेला प्रश्न आम्ही वाचलो कसे आमच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण होता. आम्ही कसे वाचलो? रात्री त्या घराचा उंबरठा ओलांडला असता तर? केदारने आम्हाला मागे खेचले नसते तर? येस, केदार. आम्ही केदारकडे आभार प्रदर्शन केले, पण केदारला सुद्धा कळत नव्हते. चहावाल्याने आम्हाला सांगितले की तुम्ही कारंजातील मंदिरात असणाऱ्या पाठक भटजींना भेटा. तुमच्या प्रश्नांची उत्तरे तिथे मिळतील. पाठक भटजींना भेटून आम्ही सर्व काही सांगितले. त्यांनी सांगितले की तुम्हाला घेरी आली होती हे खरं आहे, पण तुम्ही गुरु महाराजांच्या आशीर्वादाने वाचलात. दैवी शक्ती होती त्यावेळेस तुमच्यासोबत, विशेषतः केदारकडे. दैवी शक्ती आमच्यासोबत? आणि केदारच का? अचानक सुशांतला काहीतरी क्लिक झाले. त्याने केदारच्या पाठीवर असणारी त्याची सॅक घेतली आणि त्यात तो काहीतरी शोधू लागला आणि आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. केदारच्या सॅकमध्ये त्या गुरुजींची विसरलेली छोटी पिशवी होती आणि त्या पिशवीमध्ये गुरुचरित्र ग्रंथ होता. गुरुचरित्र, नवनाथ भक्तिसार, गजानन विजय, श्री साई सच्चित अशा धार्मिक ग्रंथांमध्ये एक विशिष्ट प्रकारची दैवी शक्ती असते. ती दैवी शक्ती संकट काळात ते ग्रंथ ज्या व्यक्तीसोबत असतील त्यांचे रक्षण करते.
या ग्रंथानेच आमचे रक्षण केले होते. आम्ही पाणावलेल्या डोळ्यांनी मंदिरात जाऊन साष्टांग नमस्कार केला. आजही तो ग्रंथ मी जपून ठेवलेला आहे. दरवर्षी आम्ही चौघे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करतो. तर मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्याच अशा एका थरारक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.